जय शिवराय सर्वांना. धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या बलिदान मासानिमित्त आयोजित शिवपुत्र संभाजी या शोध प्रबंध पुस्तकाचे आपण सर्व वाचन करत आहोत. त्याच्या आजचे पाचवं पुष्प आहे. आणि या पाचव्या पुष्पाला आपल्याला अनुमोदन देण्यासाठी आपल्यासोबत राहुलदादा पंडित उपस्थित आहे. राहुलदादा पंडित आपल्या स्वराज्य सेवा प्रतिष्ठानचे मार्गदर्शक आहेत. सोबतच दादाचा इतिहास, मूर्तिशास्त्र आणि विविध सामाजिक, धार्मिक अशा सर्व याच्यावर चांगला अभ्यास आहे. दादांचं मार्गदर्शक नेहमीच पुस्तकी भाषा सोडून एका अ, अ, म्हणजे सामान्य भाषेत दादा नेहमी कुठलाही अवघड विषय सहजतेनं आपल्यापर्यंत पोहोचवतात. हे दादांचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. कुठली पुस्तकी किंवा किचकट अशी कठीण भाषा ते कधीच वापरत नाही कुठली गोष्ट समजून द्यायसाठी. तर मी दादांना विनंती करतो की आजच्या या पाचव्या पुष्पाचे अनुमोदन करावे. राहुल दादा. धन्यवाद प्रतीकदा. आवाज येतोय माझा? हो, येत येत आहे. आहे. सर्वांना सप्रेम जय शिवराय. नमस्कार सगळ्यांना. स्वराज्य सेवा प्रतिष्ठान द्वारा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासानिमित्त जे काही आपण एक वाचनाचा जो प्रयोग आहे तो आपण सादर करताय. त्याचं आजचं पाचवं पुष्प आहे आणि ते पाचवं पुष्प गुंफण्याची जबाबदारी आज माझ्यावर ह्या सर्व मित्रमंडळींनी सोपवली. त्याबद्दल स्वराज्य सेवा प्रतिष्ठान आणि सगळ्यांचे मी आभार मानतो. विषय तसा ऐतिहासिक आणि थोडा किचकट असल्यामुळे या सगळ्यांबद्दल बोलणे आणि फक्त या कॉन्फरन्सिंगवर बोलणे किंवा उद्बोधन करणे हा विषय महत्त्वाचा तर आहेच. पण आपली जी वाचन संस्कृती आहे की ज्या सर्व मुळातून गोष्टी आपल्याला त्या वाचनामुळे कळतात, अशी वाचन संस्कृती ही डेव्हलप होणं किंवा ती विस्तारित होणं हे महत्त्वाचं आहे. आजचं उद्बोधन त्याच विषयावर मी करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज थोरल्या महाराजांपासून ते आजपर्यंतच्या ज्या काही राजकीय हालचाली चालू आहेत या सर्वांमध्ये एक सामाजिक आणि जो पाहण्याचा जनमानसाचा दृष्टिकोन आहे त्या सगळ्या दृष्टिकोनांमध्ये मतभिन्नता किंवा वैचारिक मतभेद ह्या सर्व गोष्टी वेगवेगळ्या विषयांमध्ये प्रत्येकाचं मतभिन्नत्व ह्या सगळ्या गोष्टींमुळेच इतकी वैचित्र्यपूर्ण विविधता आपल्याला पाहायला मिळते. शिवाजी महाराजांचा इतिहास मूळ तत्कालीन संसाधनातून अभ्यासणे आणि नंतर कालापरत्वे त्याच्यावर झालेले संशोधन किंवा ऐतिहासिक दस्तावेजीकरण जे काही सापडलेले आहेत, पुन्हा जे डॉक्युमेंटेशन आपल्याकडे नव्हतं किंवा जे कागदपत्र आपल्याकडे नव्हते ते सगळे मिळून किंवा त्या सगळ्यांचा अभ्यास करून जो काही इतिहास आपल्या समाजापुढे येईल तर तो जुना जो हेतुवाद आहे किंवा जुना जो त्या इतिहासाचा जो पैलू आहे तो तसाच न ठेवता त्याला विस्तारित स्वरूपात येण्याची आज फार गरज आहे. कारण त्या सगळ्या गोष्टींचा एक पगडा समाज मनावर असतो किंवा एकही गोष्टींचा जो असतो. मी तुम्हाला एखादी गोष्ट इथे जर सांगितली तर त्या सगळ्या गोष्टींचा आपल्या अंतर्मनावर फार गंभीर परिणाम होतो. आणि एखादं दृकश्राव्य जे माध्यम आहे आता सध्याचं म्हणजे जे आपण सोशल मीडिया म्हणू किंवा बाकीच्या या सगळ्या गोष्टी यानं अत्यंत तीव्र गतीनं सगळ्या चुकीच्या किंवा बरोबर गोष्टींचा प्रसार होण्यासाठी खूप म्हणजे वाव मिळत आहे. त्यामुळे सामान्य माणसाच्या मनात त्यांनी जी ऐकीव गोष्ट ऐकलेली आहे किंवा कुठली एखादी गोष्ट एखाद्या दृकश्राव्य माध्यमातून त्याच्यावर जी बिंबवली गेलेली आहे त्याचा फार गंभीर परिणाम त्याच्या अंतर्मनावर होतो आणि ती पिढ्यानपिढ्या गोष्ट तशीच्या तशीच रिपीट केली जाते. या सगळ्यांचं वास्तववादी जे चित्रीकरण आहे, इतिहासाचं जे विद्रुपीकरण आहे ते या सगळ्या माध्यमातून झालेलं आहे. या सगळ्या गोष्टींचा फार थोडा विचार काही जे आपले अभ्यासू व्यक्तिमत्व होते त्यांनी करून ठेवला आणि त्याचं डॉक्युमेंटेशन करून ठेवलं. पण ते दुर्मिळ ग्रंथ किंवा जे चांगले ग्रंथ आहेत ते सगळ्यांना उपलब्ध होतील असं नाहीये. या सगळ्या गोष्टींचा एक या स्वराज्य सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून किंवा बाकीच्या सामाजिक संस्था आहेत किंवा इतिहासप्रेमी ज्या संघटना आहेत त्यांच्या वतीने ह्या सगळ्या गोष्टी अभ्यासल्या जातात
आणि त्याचं पुनरुज्जीवन केलं जाते, ही खरोखर कौतुकास्पद बाब आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये जो इतिहास आपल्याला सांगितला गेलेला आहे, खरोखर त्याचं वास्तववादी स्वरूप तसंच आहे का? किंवा ज्या इतिहासावर आपण चर्चा करतो किंवा वादविवाद होतात, त्या वादविवादात्मक विषयात खरोखर त्या इतिहासाचे संसाधनं तपासले जातात का? तत्कालीन बखरी, तत्कालीन पत्रव्यवहार, तत्कालीन लिखित असलेले साधनं यांचा पुरेपूर अभ्यास केला जातो का? हा खरोखर एक मोठा प्रश्न आहे. या सगळ्यांमध्ये ज्या काही भाकड कथा किंवा राजकीय हेतूने किंवा आपला स्वार्थ साधण्याच्या हेतूने जे काही लिखाणं झाले आहेत, अशा पुस्तकांची भरमार बाजारात भरपूर आहे. या भरमार असलेल्या सगळ्या पुस्तकांचा खजिना एखाद्या म्हणजे माकडाच्या हातात कुलीत सापडते त्याप्रमाणे जर एखाद्या तथाकथित विचारवंताच्या किंवा जो स्वतःला विचारवंत म्हणून घेतो, पुरोगामी विचारित्व म्हणून घेतो, अशाच्या हातात जर लागला तर इतिहासाची पूर्ण पायमल्ली होण्याची शक्यता आहे. इतिहास पूर्णतः विद्रूप करण्यामागे या सामाजिक ज्या काही दुष्प्रवृत्ती आहेत त्यांचा सर्वात मोठा वाटा आहे. या सगळ्या गोष्टींचा वाचनाने आपल्याला उहापोह करून ह्या सगळ्या गोष्टींचं एक सोल्युशन आपल्याला काढता येईल. वाचन, ऐतिहासिक वाचन, पहिल्यांदा वाचनाची संस्कृतीच मुळात नष्ट होत आहे. आता परवा दिवशी मराठी भाषा दिन साजरा झाला. चौकात बॅनर घेऊन तरुण पोरं मराठी वाचली तर आपण वाचू अशा अशाचे फलक घेऊन उभे होते चौकांमध्ये. याचं हेच कारण आहे, मराठी वाचली तर मुळात वाचन संस्कृती जी आहे, आज आज स्क्रोलिंग करण्याच्या जगामध्ये माणसाचं मस्तिष्क, माणसाची बुद्धी इतकी चंचल होत आहे की तो एका गोष्टीवर ठामपणे थांबू शकत नाही. चॅनलचं वैविध्यता झालेलं आहे. पहिले दूरदर्शन नावाचं एकच चॅनल होतं, त्याच्यावर बातम्या ऐकल्या किंवा मनोरंजनाचा एखादा कार्यक्रम बघितला की माणसाची एक सीमित मर्यादा होती. आजकाल चॅनलचं वैविध्यपूर्ण किंवा विविध प्रकारचे एंटरटेनमेंट चॅनल तयार झाले असल्यामुळे त्या एका चॅनलवर ह्या सगळ्या म्हणजे पूर्ण जे आपला समाज आहे त्या समाजाची एक फ्रिक्वेंटली एक पद्धत झालेली आहे की हे नाही ते नाही ते नाही ते. यामुळे काय होत आहे की माणसाला एकाग्रपणाची जी दैविक देणगी लाभलेली आहे, त्या दैविक देणगीवर हा हल्ला होत आहे. आपण जेव्हा या सगळ्या ऐतिहासिक पुस्तकांचं वाचन करतो किंवा ऐतिहासिक संदर्भ तपासतो, तेव्हा आपल्याला जास्त वाचवलं जात नाही, कारण त्यातला शेंटाना बुडक माहिती नसल्यासारखी आपली गत होते. या सगळ्या गोष्टींचे ऐतिहासिक संदर्भ तपासून त्या सगळ्यांची आता मोडी लिपीचे वगैरे क्लासेस होतात. मोडी लिपी वाचता येणं किंवा मोडी लिपीच्या पत्रव्यवहारातली जी मोडी लिपीची भाषा आहे ती कळणं, या सगळ्या गोष्टी तितक्याच अगत्याच्या आहे इतिहास अभ्यासकाला. कारण या सर्वांमधून जो पत्राभिलेख आहे किंवा जे जुने डॉक्युमेंटेशन आहे, शिलालेख आहे, या सगळ्या गोष्टींचा तार्किक अर्थ लावणं माणसाला सोपं होईल. आणि हा अर्थ एकदा लागला, कारण याआधी जी पुनरावृत्ती झालेली आहे की संसाधनांचं विद्रुपीकरण करून त्याचा व्याकरणदृष्ट्या अर्थ वेगळा लावून ह्या सगळ्या गोष्टींचा समाजात एक वेगळा अर्थ रुजवणे, ही पद्धती फोफावत आहे. या सगळ्या गोष्टींना कुठेतरी पायबंद बसला पाहिजे. याच्यासाठी ऐतिहासिक दस्तावेजीकरण किंवा ऐतिहासिक जे प्रमाण ग्रंथ आहेत त्यांचं वाचन होणं खूप गरजेचं आहे. हे प्रमाण ग्रंथ आता वाचायचे कसे किंवा नवीन जी पिढी आहे त्या पिढ्यांना ह्या सगळ्या गोष्टींबद्दल अवगत करायचं कसं, हा मोठा यक्ष प्रश्न आहे. कारण इतिहास म्हणजे नुसतं भाकड कथा आणि केलेल्या पराक्रमांचे पोवाडे एवढाच त्याचा सीमित अर्थ नाही आहे. आपली संस्कृती, आपला धर्माचार, आपलं वागणं, आपल्या मुळातल्या ज्या काही पद्धती, रूढी, परंपरा, या सगळ्या गोष्टींचा त्याचा सांगोपांग अभ्यास इतिहासामधून होतो. व्यासांनी म्हटलेलंच आहे की गूढ अर्थ जे आहेत, जे आपल्या धर्मशास्त्रामध्ये वेदांचे जे गूढ अर्थ आहे ते इतिहास आणि प्रमाण ग्रंथाशिवाय हे सिद्धच होणार नाही. म्हणून त्यांनी 18 पुराणं, इतिहास, राजे महाराजांचे इतिहास, पुन्हा त्यातले उपनिषद, या सगळ्यांची रचना करून ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण समाजासाठी एक देणगी दिलेली आहे. याचं कारण हेच आहे की त्या ऐतिहासिक सगळ्या दस्तावेजांवरून आता शिवाजी महाराजांचं आचरण कसं होतं हे आपल्याला कशावरून कळेल हो? की शिवाजी महाराज बरहुकूम या पद्धतीनं वागायचे, त्यांची दिनचर्या अशी होती, ते या देवतेची उपासना करायचे, त्यांचा पेहराव कसा होता, त्यांचं वागणं कसं होतं, त्यांचं बोलणं कसं होतं, हा सगळा ऐतिहासिक दस्तावेजीकरणाचाच भाग आहे. या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्याला कळतील, जेव्हा आपण ह्या गोष्टी अभ्यासू, तेव्हाच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळतील. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास होणं आणि त्याच्याविषयी एक आता जे झालं ते तर झालं, ठीक आहे, पण आता येणारी नवीन पिढी आहे, या नवीन पिढींना ज्या काही त्या सगळ्या गोष्टींचा त्यांच्यावर पगडा बसलेला आहे. नुकताच रिलीज झालेला छावा सिनेमा, या छावा सिनेमामध्ये ज्या एका माझ्या राज्याची लढाई
या सगळ्या गोष्टींचा जो एक उहापोह त्या पूर्ण सिनेमामध्ये केलेला आहे, तो 3 तासात दाखवणं, 2.5-3 तासात दाखवणं शक्य आहे का हो? ह्या सगळ्या गोष्टींचा तसंच बाजीराव मस्तानी नावाचा एक सिनेमामध्ये आला होता. त्याच्यात बाजीराव आणि मस्तानीच्या प्रेमगाथेवरची फक्त जी तरल दृश्य होती ती दृश्य त्याच्यावर चित्रीकरण करण्यात आली. बाजीराव पेशव्यांचं, श्रीमंत बाजीराव पेशव्यांचं चारित्र्य एवढं थोडं काय आहे का हो, की ते मस्तानीपुरतं सीमित व्हावं? तो त्यांचा खाजगी आयुष्याचा एक भाग झाला. त्या दृकश्राव्य माध्यमातून जो काही इतिहास पसरवला जातो किंवा जो काही समाजामध्ये जो एक आदर्शता त्याच्याबद्दल तयार केली जाते, हा एक छुपा मनसुबा तर नाही ना आपल्या सगळ्या ऐतिहासिक दृष्टींना, म्हणजे ऐतिहासिक अ, पुराव्यांना एका छोट्याशा कक्षेत सामावण्याचा. या सगळ्यांवर विचार झालेला पाहिजे. कारण ह्या गोष्टींमध्ये 1000 पानांचं पुस्तक वाचल्यापेक्षा 2 तासांचा सिनेमा बघायसाठी खूप सोपं आहे. पण त्या 2 तासाच्या सिनेमामधून जे काही समाजासाठी जे काही समाजामध्ये थोडेफार फरकाने इतिहास विद्रुपीकरण करून पसरवला जाईल, तेही खूप भयंकर परिणामकारक आहे. कारण आपले जे अ, मागे घडलेले जे योद्धे आहेत किंवा आपले जे पराक्रम गाजवलेले जे योद्धे आहेत, त्यांचा इतिहास एवढा सीमित करून सांगता येणार नाही. आत्ता मी परवा दिवशी एक बाजीराव पेशवे, श्रीमंत बाजीराव पेशव्यांची समाधी आहे. रावेरखेडी नावाचं एक गाव आहे तिथे, नर्मदेच्या काठावर. तिथे मी गेलो होतो. असीम शांतता. तो लाख सैन्य घेऊन, 1 लाख सैन्य घेऊन तो योद्धा त्या ठिकाणी धारातीर्थी पडला. त्या ठिकाणचं महात्म्य काय असलं पाहिजे हो? आज बाकीच्या समाजा वगैरे किंवा आज जे अवडंबर समाजामध्ये माजलेला आहे, हा बाबा तो बाबा, तो बाबा ही कथा करेल, तो बाबा ही कथा करेल, या सगळ्यांची खरंच समाजाला गरज आहे की अशा हुतात्म्यांनी जे आपलं हुतात्म्य दिलं या स्वातंत्र्य संग्राम किंवा आपल्या धर्मसंस्कृतीसाठी किंवा आपल्या देशाच्या रक्षणासाठी, त्यांचा आदर्श घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे की एक लोटा जल वाहून आपल्याला फक्त तेवढंच करायचं आहे? आपल्या धर्मशास्त्राची जी परिभाषा आहे ती तेवढ्यापुरती सीमित नाही आहे. आपल्याला या सगळ्या गोष्टींचा खूप सांगोपांग विचार जर करायचा असला तर आपल्याला ऐतिहासिक साधनं अभ्यासावेच लागतील आणि त्या बरहुकूम त्या सगळ्या गोष्टींची पडताळणी तेवढीच करावी लागेल. कोणी अमुक टमुक एखादा नवीन लेखक आला, त्यांनी ग्रंथ लिहिला, त्याची ग्रंथाची क्वालिटी आपल्याला तपासावी लागेल की या व्यक्तीने एवढी काही जी ग्रंथाची रचना केलेली आहे किंवा या ग्रंथामध्ये जे काही संदर्भ दिलेले आहेत ते बरहुकूम पडताळलेले आहेत का. त्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यासामधूनच या सगळ्या गोष्टी आपल्याला निष्पन्न करता येतील. आपण नुसतं आपलं किंवा पांडित्य या सगळ्या गोष्टी आपण जर असं बोलून करू तर या सगळ्या गोष्टी कुठं ना कुठं विड्रॉल होणार आहेत. ह्या गोष्टी नष्ट होणार आहेत. याचं कुठंतरी लिखित स्वरूपातलं संसाधन किंवा या सगळ्या गोष्टी लिखित होणं तेवढं आवश्यक आहेत. आता जो बलिदान मासानिमित्त आपला वाचनाचा जो प्रयोग चालू आहे, त्याचंही कारण हेच आहे की या सगळ्या गोष्टींमधून कुठेतरी सत्सद विवेकबुद्धीने, म्हणजे नवनीत न्यायाने, या सगळ्या देहातून आपल्याला तो लोण्याचा गोळा वेगळा काढायचा आहे. आता संभाजी महाराजांचं जे चरित्र आहे ते भरपूर दृष्टीनं विकृत करून किंवा समाजामध्ये जे पसरवलेलं आहे किंवा त्या सगळ्या गोष्टी आहेत, तर त्या सगळ्या गोष्टींना आपल्याला अभ्यासून या सगळ्यांमधून माझा राजा कसा चांगला होता किंवा माझ्या राजाने काय केलं, धर्मासाठी काय केलं, हिंदू धर्माची प्रतिपालनाची जबाबदारी त्यांच्यावर होती, हिंदवी स्वराज्य स्थापनेची रिस्पॉन्सिबिलिटी त्यांच्यावर होती शिवाजी महाराजांनंतर. त्यांनी कुठल्या प्रकारे समर्थपणे ती पार पाडली. बाकीच्या सगळ्या गोष्टी कसं असतंय, नाण्याला 2 बाजू असतात. एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह अशी जर धरली तर निगेटिव्ह बाबतीचा विचार न करता पॉझिटिव्हली आपण पुढे पुढे जात राहिलो तर त्यामधून सगळ्या गोष्टी आपल्याला निष्पन्न करता येतील. पण त्याला विद्रुपीकरणाची किनार नको. बाकीचं संभाजी महाराजांच्या व्यतिरिक्त, संभाजी महाराज हिरो आहेत, ते एक योद्धा होते याबद्दल तर दुमत नाहीच आहे, पण त्यांना हिरो ठरवायच्या नादात बाकीचं त्यांचं बॅकग्राऊंड जे होतं त्या बॅकग्राऊंडवर टीकात्मक टिप्पणी करणं हे तितकं संयुक्तिक नाही आहे. आणि तशा प्रकारचे ग्रंथ बाजारात उपलब्ध आहेत. मी तर म्हणतो अशा सगळ्या ग्रंथांचा बहिष्कार करून ते ग्रंथ मुळात आपल्या संग्रहातच नको असा काहीतरी विचार सगळ्यांनी केला पाहिजे. कारण या सगळ्यांमुळे वाचन संस्कृती डेव्हलप होणार आहे, त्याच्यात फक्त सुडाची भावना असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कशा होत आहेत की त्या सगळ्या गोष्टींचा फक्त निगेटिव्ह भाग अभ्यासला जातोय, पॉझिटिव्ह भाग तिथं सगळेजण विसरत आहेत. थोरल्या महाराजांचे चरित्र, थोरल्या म्हणजे पूर्ण मराठी शाहीचा जर इतिहास अभ्यासायचा असला तर हे सर्व ग्रंथ आपल्याला पडताळून बघावे लागतील, बखरी शोधावे लागतील, पत्र तपासावे लागतील. होळकरशाहीचा इतिहास, शिंदेशाहीचा इतिहास, बाजीराव पेशवे शनिवार वाड्यांचे जेवढा काही दत्तरखाना होता, पेशव्यांचा इतिहास,
शाहू महाराजांचा सेपरेट इतिहास, संभाजी महाराजांचा, राजाराम महाराजांचा, या सगळ्या गोष्टी आपल्याला अभ्यासाव्या लागतील. हिंदू धर्माविषयी संभाजी महाराजांचं जे काही मत होतं त्याच्या विरुद्धही आजकाल राजकीय पोळी भाजण्याचा काहीतरी प्रयत्न चालू आहे. तर या सगळ्यांमध्ये आपल्याला वाचन संस्कृतीशी नाळ जोडल्याशिवाय ह्याचा काहीही उपयोग होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि संभाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यासाठी आयुष्यभर यशस्वी प्रयत्न केले. त्यांना हिंदू धर्माशी जोडण्याचं पहिलं कारण म्हणजे ते हिंदू होते आणि हिंदू धर्माच्या सहिष्णुतेची तत्वे पाळण्यासोबतच हिंदू इतिहासापासून योग्य ती शिकवण घेऊन आक्रमकता सुद्धा दाखवत होते. छत्रपती शिवरायांनी हिंदू देवतांच्या विटंबनेचा बदला म्हणून कल्याण, भिवंडी येथे मशिदींची काय स्थिती केली, दक्षिण दिग्विजय मोहिमेत गोव्यात व इतर धर्मियांनी तोडफोड केलेल्या हिंदू धार्मिक स्थानांचे त्यांनी जीर्णोद्धार कसे केले, या बाबतीत आणखी वाचन करायची खूप गरज आहे. कारण सेक्युलरिझमच्या नावाखाली शिवाजी महाराज सर्व धर्म समभाव कसे पाळायचे किंवा ते सर्व धर्माचे कसे पोषक होते, या सगळ्या गोष्टींचा आज महापूर आलेला आहे आणि तथाकथित जे राजकीय लोक आहेत त्या सगळ्या गोष्टींचा गैरफायदा घेत आहेत. तर खऱ्या इतिहासापासून आपण परावृत्त होतो. खऱ्या इतिहासापासून परावृत्त झालो म्हणजे आपण आपल्या धर्मसंस्कृतीशी आणि असलेल्या इतिहासाशी प्रतारणा करत आहोत. या गोष्टीची 100% खूणगाठ आपण बांधली पाहिजे. या सर्व गोष्टी आपल्याला तितक्याच महत्वाच्या आहेत जेवढी आपली अस्मिता. देशात हिंदूंना एकत्र करायचे खूप खटाटोप चालू आहेत. सगळेजण एकत्र आले पाहिजे, एका छत्राखाली आले पाहिजे आणि धर्मावर आणि जातीवर जे आधारित राजकारण आहे त्यामुळेही या सगळ्या गोष्टींचं इतिहासाचं विद्रुपीकरण थांबलेलं नाहीये. एखाद्या तथाकथित जातीला कमी लेखणे किंवा एखादी आम्ही उच्च कसे आहोत हे बिंबवणे समाजाच्या पूर्ण ऐतिहासिक पार्श्वभूमीला मलिनता आणणार आहे. या सगळ्यांमध्ये शिवाजी महाराजांचा जो हिंदवी स्वराज्य स्थापनेचा हेतू होता तो शुद्ध आहे आणि त्याचे डॉक्युमेंटेशनही, पुरावे म्हणजे ज्याचे आपण संदर्भ म्हणू, ते संदर्भही सध्या उपलब्ध झालेले आहेत. मग या सगळ्या ज्या दुष्प्रवृत्ती आहेत ज्या फक्त ते असं बदनाम करण्याचा प्रयत्न करतात की शिवाजी महाराज सर्व धर्म समभावी होते, त्यांच्या सैन्यामध्ये मुस्लिम सैनिक होते, XYZ जे काही त्यांना म्हणायचं असेल ते. पण अशा सगळ्या गोष्टींमध्ये शिवाजी महाराजांची हिंदू धर्माबद्दलची आस्था आणि त्यांची तळमळ की हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावे ही श्रींची इच्छा कर्तव्य करणारे फक्त शिवाजी महाराज. तर या सगळ्या गोष्टींवरून म्हणजे मी नाहम करता हरिक करता ही जी उक्ती आहे त्या सगळ्या उक्तीप्रमाणे शिवाजी महाराजांनी आपलं स्वराज्य स्थापन केलं. हिंदवी स्वराज्य, नुसतं स्वराज्य नाही म्हणता येणार. तर या सगळ्या गोष्टींमध्येही आज आपण सगळे हिंदू आहोत. या सगळ्या हिंदवी स्वराज्याचे आपण पाईक आहोत. त्या सगळ्या गोष्टी, शिवाजी महाराजांचा तो करारीपणा, शिवाजी महाराजांचे ते शौर्य, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या अंगी बाणवायसाठी त्यांचा इतिहास पूर्णपणे आपल्याला समजून घ्यावा लागेल. आणि ती तेवढीच काळाची गरज आहे. तो ऐक्य आणि दृश्य स्वरूपातल्या कुठल्याही गोष्टीवर विश्वास न ठेवता मुळातनं त्याचा अभ्यास केला पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे. या सर्व गोष्टी आपल्याला ऐतिहासिक दस्तावेजांमधून, आपल्यासारख्या श्राव्य माध्यमातून आज जे वाचन चालू आहे आपलं बलिदान मासानिमित्त, त्या बलिदान मासाच्या निमित्ताने जे आपण वाचन करतो ते लक्षपूर्वक जरी ऐकलं तरी हा हेतू आपला निदान नाही 70-80% तरी सफल होईल. या सर्व गोष्टींवर आपली एक अभ्यासाचा आपला एक अभ्यासाचा दृष्टिकोन डेव्हलप होणं किंवा आपला एक अभ्यासाचा एक स्पेशल विंग तयार होणं गरजेचे आहे. आपल्याला कुठल्या दिशेने अभ्यास करायचा आहे या सगळ्या गोष्टींचा. मराठा इतिहासाची साधनं असू द्या, बखरी असू द्या, या सगळ्यांमध्ये याचा सगळ्या डिटेलमध्ये उहापोह केलेला आहे. काही संस्कृत मधले ग्रंथ आहेत शिवचरित्रासारखे. तर या सगळ्यांचा त्या त्या भाषेमध्ये अभ्यास केला गेला पाहिजे. एक ताजं उदाहरण सांगतो. विद्रुपीकरण कसं होतं. आपण महाराजांच्या समाधीकडे दर्शनासाठी जातो. तिथं हिरोजी इंदलकरांनी रायरेश्वरा आपला जगदीश्वराच्या पायरीवर तिथं आपलं नाव कोरून ठेवलेलं आहे. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. आणि त्याच्याच उजव्या बाजूला कमानीवर एक शिलालेख आहे. त्या शिलालेखाचं वाचन करताना मी आता नुकतंच रायगडला गेलो होतो 5-6 महिन्याआधी. तेव्हा तिथं असणारे गाईड लोक, आता त्यांना तर ॲथरायझेशन आहे की ते तिथली माहिती एकदम शौर्यपूर्ण शब्दात सांगून, म्हणजे अष्टसात्विक भाव आपले जागृत होतील अशा पद्धतीने ती तिथं माहिती सांगतात.
महाराज इथं हे करायचे, इथं स्नान केलं, इथं स्नान केल्यानंतर राज्याभिषेकाला दंड वगैरे घेऊन त्या राजगादीवर कसे गेले, मेघडंबरीपर्यंत कसे गेले, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा ते सांगतात तेव्हा खरोखर जो खरा सच्चा मराठा सैनिक आहे किंवा सच्चा मर्द मराठा मावळा आहे त्याच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही. पण काही गोष्टीचं विद्रुपीकरण असं होतं की त्या शिलालेखाची पहिली ओळ आहे, श्री म्हणून वर लिहिलेलं आहे, प्रासादो जगदीश्वरस्य, असा त्याचा मायना आहे, स्टार्टिंग त्याची तशी आहे. तर त्या तिथं एक गाईड होता, त्या गाईडनी त्याचा अर्थ असा करून सांगितला. आता संस्कृताचं जुजबी नॉलेज असणं ही गोष्ट वेगळी आहे, पण त्या शिलालेखाचा प्रासाद व जगदीश्वरस्य याचा सरळ अर्थ असा होतो की हा जगदीश्वराचा प्रासाद, जगदीश्वराचा राजवाडा शिवाजी महाराजांचा नाही. हिरोजी इंदलकरांची एवढी दृष्टी किंवा शिवाजी महाराजांची दृष्टी, आपण हे बघितलं असेल की बहुतेक मराठी साम्राज्य किंवा बहुतेक जे हिंदू साम्राज्य होते त्यांच्यावर अशी परिस्थिती प्राप्त झाली की आता आपण या राज्याचे मालक नाही. नागपूरचे नागपूरचं भोसले घराणे असो, त्यांनी शाहू महाराजांकडून रामरायाच्या नावानं जहागीरदारीचे पूर्ण कागदपत्र तयार करून घेतलेले होते, आपल्याला माहिती असेल तर. किंवा अहिल्याबाई होळकरी झाल्या, त्यांना वैधव्यानंतर राज्य गादीवर बसण्याचा, ठीक आहे राज्यकारभार मी शंभूच्या आज्ञेनं चालवत आहे, अजूनही त्यांची जी सही राहायची ती शिवशंभूच्या नावानं राहायची. त्याच प्रकारे शिवाजी महाराजांनी जरी तो प्रासाद निर्माण केला, प्रासाद म्हणजे राजवाडा, तो प्रासाद व जगदीश्वर, राजवाडा कोणाचा, तो जगदीश्वराचा राजवाडा आहे, जगदीश्वराचा प्रसाद अशी म्हणून त्याची डेफिनेशन केली गेली. तर यामधून सर्वसामान्य लोकांमध्ये जगदीश्वराचा प्रसाद मिळाला हाच अर्थ. आता या व्याकरणदृष्ट्या या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणारी एक जमात वेगळी आहे, पण या सगळ्या गोष्टींचा चुकीचा अर्थ लावणे आणि या सगळ्या गोष्टींना चुकीच्या पद्धतीनं मांडणे हा एक इतिहासातलं विद्रुपीकरण आहे. जुन्या डॉक्युमेंटेशनचा, जुन्या ऐतिहासिक संदर्भांचा त्या त्या पद्धतीनेच अभ्यास व्हायला हवा आणि त्याचा योग्य अर्थच काढला जावा. नाहीतर चर्वाकासारखी ऋणम कृत्वा घृतम पिबेत ही जी उक्ती आहे त्याच पद्धतीनं आताची सगळी जी तरुण पिढी आहे ती देशोधडीला लागेल. कारण या सगळ्या व्याकरणाच्याच गफलतीमुळे आज आपली हिंदू धर्माची ही कंडिशन आहे. व्याकरणाच्या चुकीच्या पद्धतीमुळे त्या सगळ्या गोष्टी आपल्यावर बिंबवल्या गेल्या किंवा व्याकरणाचा उहापोह करून याच्यात संप्रदाय भेद पाडले गेले, तर हाच सगळा आपल्या अधोगतीला कारणीभूत असणारा भाग आहे. याच्याशी फक्त जर आपल्याला या सगळ्या शुद्ध ज्ञानाची उपासना करायची असेल तर वाचन संस्कृतीशिवाय पर्याय नाही, आणि ऐतिहासिक दस्तऐवजीकरण जे आहे त्याचा मूळ अभ्यास करणंच ह्या सगळ्या गोष्टींसाठी गरजेचं आहे. ह्या सर्वांमध्ये प्रत्येक गोष्टीचा ऐतिहासिक संदर्भ, प्रत्येक गोष्टीची एक विशिष्ट प्रकारची पद्धत, त्या सगळ्या गोष्टींना संरक्षित करायची पद्धत, चांगले पुस्तकं बाळगणे, जे पुस्तकं विरोधात्मक आहेत किंवा सूडबुद्धीने लिहिलेले आहेत त्यांचा परित्याग करणे किंवा ते आपल्या संग्रहातच न ठेवणे. कारण ते संग्रहात ठेवल्यानंतर तुमची पुढली पिढी वाचणार आहे. पुढली पिढी वाचेल म्हटल्यानंतर हे माझ्या वडिलांच्या संग्रही होतं किंवा हे माझ्या वडिलांच्या संग्रही होतं म्हणून ते उत्तमच अशी त्यांची धारणा होईल किंवा यामधूनच त्यांनी अभ्यास केला. आजकालचे तुम्ही बघत असाल की नवीन नवीन जे छावा पाहून आलेले लोक आहेत, छावा सिनेमा बघून लगेच आले की त्यांच्या एक स्फुरण चढते त्यांना, आणि ते संभाजी महाराज कसे ग्रेट होते आणि कसे ग्रेट आहेत किंवा त्यांच्या ज्या दंतकथा आहेत त्या दंतकथा त्यांच्याशी. माझा नुकताच एक मित्र घरी येऊन गेला, चहा पिला तो चांगला गोड माझ्या घरी, आणि नंतर मला म्हणे तुला माहित आहे का म्हणे संभाजी महाराजांचा इतिहास. म्हटलं काय रे वा. तर 139 लढाया ते लढले पण एकही लढाई हारले नाही, म्हणजे इथे बाजीराव पेशव्यांचा रेकॉर्ड मोडला त्यांनी, असा त्याचा अर्थ होता. तर हा चुकीचा इतिहास. संभाजी महाराज ग्रेट होते याच्याबद्दल दुमतच नाही आहे. बाजीराव पेशवा 20व्या वर्षी पेशवाई घेऊनही 39व्या 39व्या वर्षापर्यंत 20 लढाया लढले, त्यापैकी एकही लढाई हारले नाही. तर या सगळ्या गोष्टींचा हेतुपुरस्सरपणे डावलण्याचा तो कुठेतरी एक भाग होता हे माझ्या लक्षात आलं. तर ऐतिहासिक संदर्भ ग्रंथांची पडताळणी करून ह्या गोष्टी खरोखर तेवढ्या आवश्यक आहेत का किंवा त्या सगळ्या गोष्टींचा ऐतिहासिक संदर्भ उपलब्ध आहे का. कुठली भाकड कथा XYZ ह्या सगळ्या गोष्टी ऐकीव माहितीवरून आपल्या मनावर बिंबवणे आणि ह्या सगळ्या गोष्टींना खतपाणी देणे हे पुढल्या पिढींसाठी, पुढल्या येणाऱ्या जनरेशनसाठी खूप घातक आहे. आज शिवाजी महाराज, आता थोड्या वेळाआधीच आता आपली मीटिंग सुरू झाली, शिवदादांनी म्हटलं की आपली संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे, तर महाराज आता फक्त घोषणेपुरते उरलं असं कोणतरी कमेंट केली. ही गोष्टही तेवढीच तार्किक आहे बरं. या सगळ्या गोष्टींवर थोडंफार चिंतन झालं पाहिजे, या सगळ्या गोष्टींवर आपण बोललं पाहिजे.
जे चुकीची माहिती आहे त्याला खोडता आली पाहिजे, त्या सगळ्या गोष्टींचे संदर्भ देता आले पाहिजे. आणि ह्याच्यासाठी ही वाचन संस्कृतीची गरज भयंकर आहे. शिवाजी महाराज कळतील कसे हो? शिवाजी महाराज स्वतः येऊन आपल्याला इतिहास सांगणार नाहीत त्यांचा. पहिले हा ठीक आहे, पोवाड्यांमधनं किंवा यामधनं ज्या काही एक ठीक आहे, तेव्हा दृकश्राव्य माध्यमं नव्हते, सोशल मीडिया नव्हती, पाहिजे तो ग्रंथ अभ्यासासाठी महिनोन महिने लागायचे. पण आज अशी परिस्थिती उद्भवलेली आहे की आपल्याला एका क्लिकवर ह्या सगळ्या गोष्टी मिळत आहेत. त्या सगळ्या गोष्टींचा आपल्या या स्क्रोलिंगच्या जगात, त्या चंचलते, मनाला जी चंचलतेची सवय लागलेली आहे स्क्रोल करायची नुसतं, या सगळ्या गोष्टींच्या जगात वाचन संस्कृती खूपच गरजेची आहे. आणि त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणे तितकाच गरजेचं आहे. आज आपण ह्या सगळ्या गोष्टी बघताय, समाजामध्ये जे काही मतवैचित्र्य उद्भवलेलं आहे. संभाजी महाराजांविषयी एक जसे अ, म्हणजे दोन भाग तयार झालेत समाजाचे. एक संभाजी महाराज आमचे म्हणतात, एक संभाजी महाराज तुमचे म्हणतात. संभाजी महाराज दोन होते का हो? संभाजी महाराज एक असले तरी त्यांच्या त्या विचारसरणीमुळे त्यांना दुभंगलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आज काळाचा घात करू पाहत आहेत. आणि पुढे येणारी पिढी या सगळ्या गोष्टींसाठी आपल्यालाच दोषी मानणार आहे. त्यामुळे उत्तम साहित्य निर्माण होणं, ते उत्तम साहित्याचं संगोपन करणं आणि त्या उत्तम साहित्याची रेग्युलर वाचन पद्धत लावून देणं. दिसा माझी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे, असं जे रामदासांनी म्हटलेलं आहे, समर्थ रामदासांनी, ते आजची काळाची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते, याबद्दल जास्त काही बोलत नाही, वादाचा विषय होईल विनाकारण. तर त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा संभ्रम दूर करणे आणि प्रसंगानुरूप वाचन करणे, ह्या सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. आज जो काही मला स्वराज्य सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून बोलण्याचा अवसर उपलब्ध करून दिला, त्याबद्दल स्वराज्य सेवा प्रतिष्ठान, प्रतीक भाऊ, शिवा भाऊ यांचा मी खूप खूप आभारी आहे. माझं काही चुकत असेल बोलण्यात तर न्यूनते सरते अधिकते पुरते करून घेण्याबद्दल श्रोत्यांना माझी विनंती आहे. तरी सर्वांचे धन्यवाद. आणि योग आला तर मग पुन्हा आपण भेटू. धन्यवाद. धन्यवाद दादा. खूप मोलाचं असं मार्गदर्शन केलं. वाचन संस्कृतीची जी गरज आहे ती सुद्धा तुम्ही आम्हाला समजून सांगितली. यानंतर आपल्याला आपला जो शिवपुत्र संभाजी त्याचं या ग्रंथाचं वाचन करायचं आहे. तरी आपल्याला सर्वांना ही मीटिंग आता बंद होईल आणि यानंतर दुसरी लिंक आपल्या ग्रुपवर टाकलेली आहे, ती जॉईन करून आपण वाचनाकडे वळू. जय शिवराय. जय शिवराय सर्वांना. धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या मासानिमित्त आपण सर्वांनी शिवपुत्र संभाजी या ऐतिहासिक शोध प्रबंध रूपी पुस्तकाचे वाचन सुरुवात केलेले आहे. तर त्याचा पुढचा 5वं पुष्प ऐकण्यासाठी आपण सर्व लोक एकत्रित इथं जमलेले आहोत. तर त्याची सुरुवात करतो आपल्या सर्वांच्या अनुमतीने. प्रकरण 4. वारसा हक्काच्या कलहातून राज्यपद. कोणत्याही प्रकारच्या राज्यकारभारात मुख्य शासनकर्ता निधन पावला की त्या शासनकर्त्याची जागा कोण घेणार असा प्रश्न उभा राहतो. जवळजवळ 300 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांच्या निधनानंतर असाच प्रश्न निर्माण झाला होता. खरे पाहता तर प्रश्न निर्माण होण्याचे कारण नव्हते. युवराज संभाजीराजे हे महाराजांचे ज्येष्ठ चिरंजीव असल्यामुळे मराठ्यांच्या गादीवर त्यांचाच अधिकार होता. असे असूनही महाराजांच्या निधनानंतर रायगडावर राजारामाचा गट आणि पन्हाळगडावर छत्रपती संभाजीराजांचा गट यांच्यात गादी संबंधी कलह निर्माण झाला. दोन्ही पक्ष आपापल्या परीने गादी मिळवण्यासाठी खटपट करू लागले. शिवाजी महाराजांच्या हयातीत त्यांच्या पश्चात राज्यपद कोणाला मिळावे याविषयी चर्चा सुरू झाली होती. संभाजीराजांचा हक्क डावलून आपला मुलगा राजाराम याला गादी मिळावी असे सोयराबाईंची खटपट चालू होती. शिवाजी महाराजांच्या अखेरच्या काळात सोयराबाईंनी त्यांना एक दिवस विचारले, ज्येष्ठ पुत्र दौलतीचे अधिकारी आहेत, त्यांचे व पदरच्या मनुष्यांचे बनत नाही. माझा मुलगा लहान आहे, याचवरी सरकारचा लोभ आहे. त्या संस्थान त्याला अधिकार द्यावायचा किंवा वडिलांचा अधिकार वडिलांकडे सोपवायचा हे सांगावे. सोयराबाईस क्रोध उत्पन्न झाला. परंतु आधी स्त्री, त्यात सत्ताधारी वडील कोणी नाही. आपल्या मुलास अधिकार असावा,
संभाजींचा नसावा हे मनापासून चित्तात आले. सोयराबाईंच्या अशा वृत्तीतून मुख्यतः वारसा हक्काचा प्रश्न उद्भवला असावा. त्यातून संभाजीराजे सन 1678 मध्ये मुघलांना जाऊन मिळाल्यामुळे अष्टप्रधान मंडळात त्यांच्याविषयी अविश्वास आणि कटुता निर्माण होणे अगदी स्वाभाविक होते. अशा परिस्थितीत शिवाजी महाराजांना वारसा हक्काबद्दल निश्चित असा निर्णय करणे कठीण झाले असावे. त्यामुळे त्यांनी हा प्रश्न अनिर्णितच ठेवला असावा. यासंबंधी काही चर्चा झाली असली तरी स्पष्ट असा निर्णय लागलेला नसावा असे वाटते. मरणापूर्वी शिवाजी महाराजांनी एक अधिकृत आज्ञापत्र प्रधानांसाठी मागे ठेवले होते असे केवळ रायरीच्या बखरीत नमूद केले आहे. या वारसा हक्काच्या कलहातून गोष्टी कोणत्या थराला गेल्या आणि संभाजी राजांनी अधिकारसूत्रे आपल्या हातात घेऊन राज्यकारभार करण्यास कशी सुरुवात केली या गोष्टीचा बोध होण्यासाठी त्यावेळच्या रायगड आणि पन्हाळगड येथील घटनांचा विचार करणे आवश्यक आहे. रायगडावरील घटना. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर 3 एप्रिल 1680 रोजी अष्टप्रधानांनी विचार केला जे राजांची मर्जी यथास्थित मार्गावर येण्याचे उपाय करून होय तोपर्यंत संभाजी महाराज यांस आहेत तसे बंदोबस्ताने राखून सर्व राज्याचा बंदोबस्त राजाराम साहेब यांस मंचकारोहण करून कार्य चालवावी. नंतर सर्वांनी महाराजांकडे जाऊन त्यांची मर्जी प्रसन्न करून राज्याभिषेक करणे तसे त्यास करावे असा संकल्प करून क्रिया समाप्ती जालियावरी राजाराम साहेब यास सौमुहूर्त मंचकारोहण करविले. याप्रमाणे खरोखरच अष्टप्रधान मंडळ वागले असते तर संभाजी महाराजांनाही विशेष राग आला नसता अशी कल्पना करावयास अडचण नाही. परंतु या प्रधान मंडळींनी संभाजीराजांचा वारसा हक्क अमान्य करून त्यांना पकडण्याचा कट केला. जेदे शेखावली, मल्हारराव चिटणीस बखर आणि परमानंद काव्य या उपलब्ध साधनातून या कटाची जुळवाजुळव करता येते. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर 19 दिवसांनी 3:30 मुहूर्तातील अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर म्हणजेच 21 एप्रिल 1680 या दिवशी अनाजीपंत सुर्नीस सचिव यांनी राजारामांचे मंचकरोहण करून संभाजीराजे यांस कैद करावे असा तह करून मोरोपंत पेशवे यास पन्हाळ्यावर पाठविले. शिवापूर दप्तरातील यादीत पन्हाळ्याच्या मोहिमेचे नेतृत्व मोरोपंतांकडे असल्याचे नमूद केले आहे. जेदे शेखावलीत सोयराबाईंचा उल्लेख नसला तरी हा कट त्यांच्याच मार्गदर्शनाखाली रचला गेला असावा असे वाटते. कारण त्यांना राजारामाच्या हक्काच्या आड येत असलेल्या संभाजीराजांना दूर करावायचे होते. मोरोपंत आणि अण्णाजी सैन्याला योग्य वर्तन देऊन आणि संभाजीराजांना तोंड देण्याची तयारी करून पन्हाळगडावर जायास निघाले. संभाजीराजांना पकडावे किंवा मारावे असा मोरोपंतांना हुकूम दिला होता. परमानंद कवीच्या म्हणण्यात थोडे बहुत तथ्य असावे असे वाटते. कारण वरील कटानंतर सव्वा वर्षानंतर संभाजी महाराजांच्यावर विषप्रयोग केल्याचे पुरावे इंग्रज बखरवाल्यांच्या पत्रात सापडतात. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर रायगडावरील सर्व कारभाराची सूत्रे सोयराबाईंनी आपल्या हातात घेतली. तिने मोरोपंतांना प्रधान आणि निळोपंतांना अमात्य, अण्णाजी दत्तो सचिव हे प्रमुख, हंबीरराव मोहिते सेनापती, रूपाजी भोसले, आनंदराव निंबाळकर, काटकर, महादिक, गुजर, पालकर व शिर्के हे सरदार अशा सर्वांचा विचार केला की महाराजांनी आज्ञा केली आहे की संभाजी महाराज यांची उग्र प्रकृती यास राज्य आवरणार नाही. सर्वांचा नाश करूनही आपण नाश पावतील. औरंगजेब महाशत्रू भागानगर प्रांतासमीप येऊन पावला. त्याचा पराभव याचे हस्ते होणार नाही. राजाराम सुबुद्ध व त्याचे हाते राज्य रक्षण होऊन सर्वांचे कल्याण घडेल. त्या अर्थी संभाजीराजे यास तसेच तेथे बंदोबस्त करून कैदेत राखून राजाराम यांस राज्य रक्षून नंतर वडील राज्याचे अधिकारी सिंहासनाचे तेच आहेत त्यांचे स्वाधीन राज्य करावे. मग पुढे राक्षोत अथवा न रक्षोत, परंतु ही मसलत प्राप्त आहे ती सिद्धीस गेली या वाचून त्यास आणून करून न देता अनर्थ पडून
राज्य जाईल. या वास्तव कृतनिश्चय करून राजारामात घेऊन राज्य चालवावे असे केले. चिटणीसाने दिलेल्या या माहितीत सोयराबाईंनी 1681 नंतर औरंगजेब दक्षिणेत येऊन आणि संभाजीराजांच्या रागीट स्वभावामुळे त्याला शत्रूचा बंदोबस्त करता येणार नाही इत्यादी भविष्यात घडलेल्या गोष्टी, शिवाजी महाराजांची आज्ञा, राजाराम महाराज राज्य करण्यास कसे लायक आहेत इत्यादी गोष्टी प्रधान आणि सरदारांना सांगून राजाराम महाराजांना गादीवर बसविले असे म्हटले आहे. याशिवाय औरंगजेबाचा बंदोबस्त करून राज्याचे रक्षण केल्यावर साळसुदपणाने ते राज्य संभाजीराजांच्या स्वाधीन करणार होती. हातात एकदा आलेली सत्ता कोणीही सहसा सोडून देत नाही, हा मनुष्य स्वभाव आहे. सोयराबाईंनी राजारामाला गादीवर बसवण्याची मसलत केली हे खरे. त्यांना संभाजी महाराजांना अधिकार देण्याचे मान्य नव्हते, हा युक्तिवाद खरा आहे. राजाराम महाराजांना गादीवर बसवण्याची मसलत ठरल्यानंतर सोयराबाईंनी हवालदार कान्होजी भांडवलकर व सरनोबत शहाजी भोसले यांना रायगड किल्ल्याचा बंदोबस्त करावयाचे सांगून दरवाजे बंद ठेवून दिंड्या उघड्या ठेवण्याची आज्ञा दिली. पाचाड येथे 10,000 मावळे आणि सरदार ठेवण्याचा हुकूम दिला. सेनापतीला कराळ प्रांती कोल्हापूरला जावयास सांगितले. रायगडावरील काही सरदार प्रतापगडावर पाठवले. साताऱ्याला मावळे लोकांच्या जमावाने जावे असे ठरले. ही सारी व्यवस्था केल्यानंतर सोयराबाईंनी बाळाजी औजीस बोलावून घेऊन त्यांना पन्हाळा येथे बंदोबस्ताची पत्रे लिहिण्यास सांगितली. त्यांनी उत्तर दिले, आम्ही दरखासदार म्हणजे अधिकारी राजांचे खावंद वडील संभाजी महाराज असता अशी पत्रे आम्ही लिहिणार नाही, तेव्हा तुम्हास हा आग्रह करण्याचे कारण नाही. त्यावर सोयराबाई त्यांना म्हणते, तुमच्या हातचे पत्र नसल्यास लोकांचा विश्वास पडणार नाही. यास्तव तुम्हाकडे दखर त्या अर्थे बरी वाईट पत्र तुम्ही लिहावी, हे तुम्हास प्राप्त लिहून द्यावी. यामुळे बाळाजी पुढे मोठा प्रश्न उभा राहिला. तो पत्र लिहिण्यास तयार नव्हता, परंतु सोयराबाईंची इतराजी दिसून येताच, मी लिहित नाही, मूल आवाजी बावा आहे, त्यास स्वाधीन करतो, पाहिजे तसे करून म्हणून ते उठून गेले. या माहितीवरून सुरुवातीच्या काळात बाळाजींचा हात या कटात नसावा, त्यामुळे त्यांना पकडण्याचा उल्लेख केल्याचेही आढळत नाही. सोयराबाईंनी आवजी बाबापासून पत्रे लिहून ती रवाना केली. ही पत्रे खंडोजी नाईक, जासुदांचा नाईक, गणोजी कवाळा यांच्याबरोबर पन्हाळ्यावरचा हवालदार बहिर्जी नाईक इंगळे, सोमाजी नाईक बंकी, कृष्णाजी बंकी, हिरोजी फर्जन यांना पाठवण्यात आली. येथील प्रसंग एक प्रकारचा आहे. संभाजी महाराज यांस कैद करून बहुत सावधपणे असावे. संभाजी महाराजांचे वर्तन म्हणजे शिवाजी महाराजांच्या मृत्यूची बातमी फुटू देऊ नये अशा अर्थाची हे पत्रे करवीर येथे असलेल्या जनार्दन पंत सुमन आणि पाराजी पंत पेडगावकर यांना पाठविली. संभाजी महाराजांना जी पत्रे दिली होती ती बंदोबस्त झाल्यावर द्यावी असे जासुदांना सांगितले होते. त्यांनी जाऊन त्या अन्वये पत्र देऊन काही बंदोबस्त झाला. मोरोपंत आणि अण्णाजी दत्त संभाजीराजांना पकडण्यासाठी निघाले असता संभाजी महाराजांनी रावांना पत्र लिहून आपल्या पक्षात सामील होण्यास सांगितले. ज्यावर राज्यावर माझा अधिकार असून राजाराम सारख्या लहान मुलाला गादीवर बसवले तर शत्रू पक्षाला महाराष्ट्र सहज जिंकून घेता येईल असे त्यांनी त्या पत्रात लिहिले होते. हंबीररावास संभाजी महाराजांच्या बाजूने जावयास तयार झाले, परंतु इतर मंत्र्यांनी पन्हाळ्यावर हल्ला केला आणि हा निर्धार कायम असल्यामुळे संभाजी महाराजांनी फौजेतील काही सरदार वगैरे राजकारणी आणि आपले नावे पत्रे पाठवली. दिनांक 3 मे 1680 ला मुंबई सुरतेकर कळवितात की मोरो पंडित, अण्णाजी पंडित वगैरे संभाजी महाराजांचे हुकूम घेण्यास पन्हाळ्यावर गेले. परंतु हे प्रधान तिकडे कशासाठी गेले हे मुंबईकरांना माहीत नव्हते. प्रत्यक्षात ते संभाजी महाराजांना पकडण्यासाठी गेले होते, हुकूम घेण्यासाठी नव्हे. रायगडावरून मंत्री निघाले तेव्हा त्यांना बरेच अपशगुन झाले. प्रल्हाद निराजीने संभाजी महाराजांची मिळते घेण्याचे ठरवले.
मोरोपंत पंडितांनी आपण शिवाजी महाराजांचा शब्द पाळून राजारामाला सहकार्य देण्याचा आपला आग्रह कायम ठेवला. हंबीररावाने मोरोपंत आणि अण्णाजी दत्तो यांना गुप्त बैठकीस बोलावले, परंतु त्या दोघांनी नकार दिला. हा आपला अपमान झाला असे समजून हंबीररावाने त्यांच्या जवळचा जमाव आपल्या बाजूने वळवून घेतला. मोरोपंत आणि अण्णाजींनी हंबीररावावर हमला केला. हंबीररावाने त्या दोघांचा पराभव करून त्यांना आणि प्रल्हाद निराजीला 19 मे ते 16 जून 1680च्या दरम्यान कराड येथे कैद करून पन्हाळ्यास नेले. यापूर्वी थोडे दिवस म्हणजे 16 मे 1680 रोजी रायगडावर काही लोकांना कैद करण्यात आले होते. तिघांबरोबर राहुजी सोमनाथलाही अटक करण्यात आली होती, कारण तोही या कटात सामील होता. पुढे राहुजी सोमनाथ प्रल्हाद निराजीला सोडून दिलेले दिसते. प्रल्हाद निराजीला मुद्रा दिनांक 28/8/1680च्या पत्रावर सापडत असल्यामुळे त्याला त्यापूर्वी सोडले असावे. दिनांक 3/6/1680च्या पत्रात मुंबईकर इंग्रज सुरतेला कळवितात अण्णाजी पंडिताचा शिरच्छेद झाला. मोरोपंतांवर मर्जी खप्पा झाली नाही, तथापि त्याला अजूनही विश्वासात घेतलेले नाही. त्यावेळी अण्णाजी दत्तो जिवंत असून कैदेत होता. शिवाजी महाराजांच्या निधनाची बातमी सोयराबाईंनी गुप्त ठेवण्याचे प्रयत्न केला होता, तरी इतकी महत्वाची वार्ता गुप्त कशी राहणार? कर्णोपकरणी संभाजी महाराजांना सर्व बातमी समजली. महाराजांनी महाराजांची क्रिया साबाजी भोसले यांच्यापासून करवून घेतली. ते जासूस रायगडावर गेले होते. त्यांना संभाजीराजांनी विचारले, आबासाहेब कसे आहेत ते सांगा, नाहीतर परिपत्य करेल. ते समयी जासुदा धीर न निघे. जहाले वर्तमान सविस्तर सांगितले. काही श्रमी होऊन लगेच किल्लेदार, हवालदार व सबनीस बोलवून आणून त्याखेरीज पुन्हा जासुदांना विचारले. तेव्हा पुन्हा त्यांनी तीच सांगितल्यावर तात्काळ त्यांस बेड्या घालून कैद केले. महाराजांच्या निधनाची बातमी समजतात संभाजीराजांनी पन्हाळगडावर श्राद्धविधी उरकले. सोयराबाई आणि प्रधान मंडळातील काही जणांनी जरी राजाराम महाराजांना गादीवर बसवले असले, तरी सैन्य व प्रजा संभाजी महाराजांच्या बाजूने होती. दिनांक 19/4/1680च्या सुमारात संभाजीराजे पन्हाळ्याला असताना असंख्य सैन्य घेऊन त्यांना जाऊन मिळत होते. संभाजी महाराजांनी आपला हक्क प्रस्थापित करण्यासाठी योग्य पाऊल टाकले. राजापुरास माणसे पाठवून तेथे असलेले सर्व धान्य अडकून किल्ल्यावर पाठवण्याचे हुकूम केले. रावजी पंडिताला पाठवून करावयाच्या बाजूच्या सुभेदारांना हिशेब देण्यासाठी बोलवले. दिनांक 27 एप्रिल 1680 च्या सुमारास संभाजीराजांनी कारभार आपल्या हाती घेऊन राजपदही घेतले आणि सुभेदार, हवालदार इत्यादी सर्व अधिकारी लोकांना आपल्याकडे बोलवून घेतले. या कौटुंबिक कलहाची बातमी मराठा राज्याभोवती असलेल्या सत्ताधीशांना कळू नये म्हणून संभाजी महाराजांनी जरूर ती दक्षता घेतलेली दिसते. त्यांनी 5 मे 1680 रोजी गोव्याच्या व्हाईसरॉयला, याला पोर्तुगीज भाषेत विजरई असे म्हणतात, अंतनियो पाईस द सांदे याला आपला वकील रामाजी नाईक ठाकूर याच्याबरोबर सलोख्याचे पत्र पाठवले. या पत्रात संभाजीराजांनी आपल्या वडिलांच्या दुःखद निधनाची बातमी देऊन आपण सत्ताधारी झाल्याचे कळविले होते. त्याचप्रमाणे त्यांनी दिनांक 7 मे 1680 रोजी गोडचा देसाई याला शिवाजी महाराजांनी जी खंडणी ठरवली असेल तेवढीच घेईल असे त्यांच्या पत्राला उत्तर देऊन अभय दिले होते. संभाजी महाराजांना पकडण्यासाठी रायगडाला झालेल्या कटाचा सुगावा त्यांना लागला होता. अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत यांनी ज्या जासुदांबरोबर पन्हाळ्याला अधिकाऱ्यांना पत्र देण्यासाठी पाठवले होते, त्यांनाच बहुधा दिनांक 27/4/1680च्या सुमारात कैद केले असावे. दिनांक 27/4/1680 रोजी राजापूरकर इंग्रज सुरतेला कळवितात कित्येकांना कैद केले व कित्येकांना कामावरून दूर केले. रायगडावरील कटात पन्हाळ्यावरील जे अधिकारी सामील झाले होते त्यापैकी बहुधा काही जणांना कैद करून काहींना कामावरून दूर केलेले असावे. या पत्रात संभाजीने रागाच्या भरात कोणालाही मारल्याचा उल्लेख दिसत नाही, हे ध्यानात ठेवले पाहिजे. परंतु मल्हाररामरावजी चिटणीस, बखरीत सोमाजी नाईक आणि त्याचा मुलगा
बापूजी भाऊराव, सूर्याजी काळे यांना मारल्याचे उल्लेख आहेत. काहींना जरी कैद केले असले तरी एकंदर सर्वत्र शांतता असून संभाजी महाराज पन्हाळ्यात काही दिवस राहिलेत. महाराजांच्या निधनानंतर जी कट कारस्थाने झाली त्यामुळे राजाराम महाराज, सोयराबाई राणी साहेब, काही मंत्री असे दोन गट स्पष्ट झाले. यात खरी बाजू कोणाची? राजाराम महाराजांना गादीवर बसवण्यास सोयराबाईंचा काही स्वार्थ होता का, असे विचार करू लागले तर काय दिसते? राजाराम महाराज केवळ 10 वर्षाचे असल्याने मंत्र्यांच्या हातात सर्व कार्यभार गेला असता. त्यांच्या आईला साहजिक राजमाता म्हणून काही ना काही तरी महत्व आले असते. यामुळे राजाराम महाराजांना गादी मिळवून देण्यात त्यांचा हात असणे हे मनुष्य स्वभावाला धरून आहे. सोयराबाईंनी स्वतः पुढाकार घेऊन मंत्र्यांना हाताशी धरले का अण्णाजी दत्तो या प्रवृत्ती मंत्र्यांनी त्यांना या कटात ओढलं असेल? यात नेमके काय झाले? प्रधान मंडळींनी सोयराबाईंना हाताशी धरून राजाराम महाराजांना गादी देण्यामागे मंत्र्यांनाही एक कारण होते. 1.5 वर्षापासून पूर्वी संभाजी महाराज शत्रू पक्षाला दिलेर खानाला जाऊन मिळालेले. युवराज म्हणून संभाजी महाराजांचा वारसा हक्क मान्य केला तरी त्यांच्या या कृत्याची त्यांची बाजू निसंशय लंगडी होती. एकेकाळी शत्रूला मुघलांना जाऊन मिळालेला मुलगा गादीवर बसवावा काय, असा प्रश्न मोरोपंत प्रधान आणि अण्णाजी दत्तो यांच्यापुढे उभा राहिला असणे अगदी साहजिक होते. संभाजी महाराजांच्या चुकीच्या वर्तनामुळे त्यांची बुद्धी फळफट आहे, ते अल्पबुद्धी आहे, असे उद्गार सभासदाने महाराजांच्या तोंडी घातले आहे. या वाक्याच्या रूपाने सभासद आपली भीतीच व्यक्त करीत असावा असे वाटते. संभाजी महाराजांच्या या दुष्कृत्याचे शिवाजी राजांना किती भयंकर यातना झाल्या असतील हेही सांगण्याची जरुरी नाही. प्रथम राजाराम महाराजांचे मंचक्रोहण करून आणि नंतर महाराजांची मर्जी प्रसन्न करून आणि नंतर त्यांना राज्याभिषेक करावा हा चिटणीस बखरीतला दिलेला विचार संयुक्तिक होता यात शंका नाही. पित्याच्या निधन प्रसंगी रायगडावर न बोलावल्यामुळे आणि नुकताच मुघलांकडून परत आलेले संभाजी महाराज यांची मनस्थिती चांगली नसणे साहजिक होते. त्यामुळे काही काळापुरते राजाराम महाराजांना मंचक्रोहण करून त्यानंतर संभाजी महाराजांना राज्याभिषेक करण्याचे धोरण आणि मनोदय योग्य वाटतो, परंतु संभाजी महाराजांना पकडून कैद करण्याचे नियोजनाचा कट सर्वस्वी अयोग्य होता असे वाटते. या कटाचा सुगावा लागल्यानंतर संभाजीराजे रागावले असेल त्यात त्यांचा दोष नाही. त्यांनी केलेले धरपकड रागाच्या भरात केलेली हे म्हणणे उचित वाटत नाही. हा आरोपही फोल ठरतो. ज्या घटना घडल्या त्यात संभाजी महाराजांनी आपला हक्क प्रस्थापित करावा याचा प्रयत्नाबद्दल त्याला दूषणे देणे हेही बरोबर नाही. राज्यावर यावयाचा आपला अधिकार प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी काही अयोग्य पावले उचलली का हे पावले तर त्यासाठी संभाजी महाराजांनी योग्य रीतीने हालचाल केली असेच दिसते. सैन्यात संभाजी राजे लोकप्रिय होते. सारी प्रजाही त्यांच्या बाजूने होती. त्यांच्या वारस हक्काच्या आड येणाऱ्या आणि त्यांना कैद करण्याचे कारस्थान करणाऱ्या मंडळींनी संभाजी राजांना अटकेत टाकले व या अशा प्रकारच्या परिस्थितीत कोणताही शासनकर्ता जे करतील ते संभाजी महाराजांनी केले असे म्हणावयास हरकत नाही. संभाजी महाराजांचे सलोख्याचे धोरण. कटाच्या पूर्णपणाने बंदोबस्त केल्यानंतर संभाजी महाराजांनी राजपथ निर्वोध झाले. अटकेत टाकलेल्या माणसांच्या जागी त्यांनी नवीन नेमणुका केल्या. जून 1680च्या सुरुवातात महाराजांनी सर्वाधिकार प्राप्त झाला. यावेळी अनेकांनी पन्हाळ्यावर संभाजी राजांना अभिनंदन केले. पन्हाळ्याला त्यांनी 1000 स्वार सज्ज ठेवले होते. यांना 2 महिन्याचा आगाऊ पगार देण्यात आला होता. संभाजी राजांच्या हुकमा वाचून बक्षीस मिळणार नाही असे नवीन सुभेदारांना राजापूरच्या इंग्रजांना बजावले होते. इंग्रजांनी महाराजांकडे अर्ज केला होता. त्याला उत्तर देताना ते म्हणतात, तूर्त मला सवड नाही, सवड होताच हिशोब पाहून निकाल करू. राजापूर शहरात स्वार आणि शिपायांची गर्दी झाली होती. आपल्या नव्या राजाला भेटण्यासाठी उत्साहाने ते संभाजी राजांकडे जात होते. त्यामुळे राजापूरच्या इंग्रजांना आता संरक्षणासाठी नोकर ठेवावे काय काय असा विचार पडला होता.
संभाजी महाराजांनी आपला आपले सासरे पिलाजी शिर्के यांना 15,000 मावळे जमा करून सर्व किल्ल्याचे खबरदारीस नेमून चौक्या उठवून त्यांच्या लोकांच्या मदतीने किल्ल्याचा बंदोबस्त केला. कवी कलशाने महाराजांनी रायगडला जाऊन राज्याभिषेक करावा असा सल्ला यावेळी दिला. सर्व ठिकाणची व्यवस्था झाल्यावर संभाजीराजांनी रायगडला जायचे ठरविले. संभाजी महाराजांनी म्हालोजी घोरपडे यांस सरंजामी देऊन मुखत्यारीस सांगून सरनोबत पदाची वस्त्रे दिली आणि किल्ले पन्हाळ्यास ठेवून आपण रायगडास गेले. रायगडला जाताना त्यांची मनस्थिती तितकीशी समाधानकारक नव्हती. काही दिवसांपूर्वीच झगडा करावा लागला तसा कदाचित रायगडावरही झगडा करावा लागेल की काय असे त्यांना वाटणे स्वाभाविक होते. या परिस्थितीत ते संतप्त झालेले असले तरी धर्मप्रवीण झाले होते. संत साधू महंताचा आपल्याला आशीर्वाद असावा त्या योगाने मनाला धीर आला तर पाहावे तसे त्यांना वाटले. त्यात आश्चर्य कसले. पन्हाळा सोडून रायगडाच्या वाटेवर असताना त्यांनी साधू संतांचे दर्शन घेतले. काही व्रतस्थ मंडळींच्या भेटा घेतल्या. मौजे कोठरी येथे मल्हार गोसावी सदावत व्रती गोसावी यांना भेटून त्यांच्याशी संभाषण केले. ते प्रामाणिक ईश्वर भक्त आहेत अशी त्यांची खात्री होती. त्यांच्याकडे असलेला नाडोला तर्फ मारुल प्रांत कराड हा गाव त्यांच्या धार्मिक उत्पन्नासाठी चालवावा असे महाराजांनी ठरवले. हा गाव प्रारंभिक धार्मिक उत्पन्नासाठी दिलेला असला तरी काही कारणांमुळे शिवाजीराजांनी काही दिवस तो अमान्य केला होता. संभाजीराजांनी 3/6/1680 रोजी कराडच्या देशाधिकारी भानाजी गोपाळ यास आज्ञापत्र देऊन हा गाव पुन्हा स्वामींसाठी चालवून कुल गोसावी यास दुबाल करण्याचे सांगितले. ते गाव तुम्ही काही घ्यावयाची गरज नाही असे त्याला बजावले. कराड सोडल्यानंतर वाटेत संभाजी महाराज प्रतापगडला गेले. तिथे तुळजाभवानीची पूजा केली. प्रतापगडावरून रायगडाचे दर्शन घेतले आणि दुसऱ्या दिवशी रायगडावर जाण्यास निघाले. आषाढ शुद्ध 2 शुक्रवारी म्हणजे 18 जून 1680 रोजी संभाजीराजे रायगडास पोहोचले आणि सारा बंदोबस्त करून राज्य करू लागले. याच दिमतीस त्यावेळी 20,000 सैन्य होते. शृंगारपूरला जाण्यापूर्वी 1677 साल या ऑक्टोबर महिन्यात रायगड सोडल्यापासून जवळजवळ 3 वर्षांनी संभाजीराजे रायगडला आले होते. या 3 वर्षाच्या काळात अनेक विचित्र घटना घडल्या होत्या. परंतु आता राजे म्हणून ते रायगडावर आले होते. सह्याद्रीच्या कडेकपारीत रानावरणात स्वैरपणे हिंडणारा रायगडचा सिंह काळाने नेला असला तरी 18 जूनला हा त्यांचा सिंहाचा छावा रायगडावर स्थानापन्न झाला होता. चिटणीस शिवदिग्विजय बखरीत आणि डाग रजिस्टर मध्ये सोयराबाईंनी शिवाजी महाराजांवर विषप्रयोग केल्याचे आरोप आहे. परंतु इंग्रजांच्या बातमीप्रमाणे ती रक्तातिसाराने मरण पावल्याचे नमूद केले आहे. सोयराबाईला भिंतीत चिणून मारले हा आरोपही बरोबर वाटत नाही. कारण ती पुढे 1.25 वर्षाने विषप्रयोगाने किंवा विषप्राशनाने मेली असे मुंबईकर आपल्या दिनांक 27/10/1681 पत्रात नमूद करतात. संभाजीराजांनी रायगड गेल्यावर राजाराम महाराजाला वस्त्राभूषण देऊन त्यांचा सत्कार केल्याचे, सोयराबाई पुतळाबाई या मातांशी गोड बोलून त्यांना ममतेने वागवल्याचे परमानंद काव्यात म्हटले आहे. राजारामाला नजरगैठेत ठेवले असले तरी संभाजी महाराजांनी त्यांना दयेने वागवले. त्याचप्रमाणे त्याला थोड्याशा जमिनीचा कारभार मिळाला असून तो तेवढ्यावर संतुष्ट आहे. संभाजीराजे रायगडला येऊन 8 दिवस झाले नाही. तोच दिनांक 27/5/1680 या दिवशी त्यांची सावत्र आई पुतळाबाई म्हणजे महाराजांची चौथी पत्नी सती गेली. महाराजांच्या मृत्यूनंतर 2 महिन्यांनी त्या सती गेल्या याचे कारण समजत नाही. उपरांती महाराजांनी पुन्हा मगती विधिपुरस्सर क्रिया केली आणि बौद्ध धर्म केला. रायगडावर परिस्थिती आटोक्यात आल्यावर आणि राज्यात स्थिरता झाल्यावर संभाजी महाराजांनी स्वतः राजा झाल्याचे जाहीर केले. एकंदर त्यांच्याविषयी रागीट किंवा क्रूर असा बोलबाला झाल्याचे दिसत नाही. उलट ते फार मेहनती आणि सावध आहेत असेच लोक बोलतात. संभाजी महाराज समजूतदार असून आपल्या कंपनीला त्यांच्यापासून त्रास पोहोचणार नाही असे डज वखारवाल्यांनी म्हटलेले आहे. संभाजी महाराजांनी श्रावण शुद्ध पंचमी शके 1602 म्हणजे
दिनांक 20 जुलै 1680 या दिवशी स्वतः मंचरोहण समारंभ केला. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राज्यपद मिळवण्यात संभाजीराजांना अनेक विघ्ने आले होती. राज्यपद मिळावे म्हणून त्यांनी एक नवस केला होता. हा नवस त्यांनी 1680 सालच्या ऑगस्ट महिन्यात फेडला. या संबंधित ची माहिती त्यांनी त्यावेळी केलेल्या दानपत्रात मिळते. राज्यसूत्र हातात आल्यावर लगेच संभाजीराजांच्या राज्याभिषेक होऊ शकला नाही. अष्टप्रधानांची नेमणूक झाली नव्हती. अशा परिस्थितीत त्यांनी 1680 सालच्या मे महिन्यात स्वतः राज्याधिकारात पत्रव्यवहार सुरू केलेला होता. उपलब्ध असलेल्या मराठी कागदपत्रावरून जुलै 1681 पर्यंत संभाजी महाराजांनी आपल्या अधिकारात निरनिराळ्या क्षेत्रात अनेक पत्रे लिहिलेली दिसतात. धार्मिक बाबतीत साधू संत मठाधिपतींना पूर्वीप्रमाणेच मोहींना चालू ठेवलेल्या होत्या. स्वराज्याच्या बेळगावाकडील देसाईंना सुद्धा मे महिन्यापासून संभाजी महाराजांची पत्रव्यवहार करतात. आपल्या मागण्या कळवतात. त्यांना विचार करून संभाजीराजे त्यांना अभयपत्रे देतात. या सर्व पत्रव्यवहारावरून शिवाजी महाराजांच्या निधनानंतर राज्यात कुठल्याही प्रकारचा गोंधळ निर्माण झालेला दिसत नाही. मुरुगडच्या रुद्रप्पाने राजांकडे तक्रारी केल्या होत्या. ते मुरुगडवरून परगण्याची खंडणी वसूल करून कोटारगडाच्या तनखा आणि इमारती यांसाठी देत असता विठ्ठल हरी हा मराठी अधिकारी त्या बाजूस जाऊन पैशाबद्दल किरकोळ वर्ता करू लागल्यामुळे कोटरगडास पैसे पाठवण्यास व्यत्यय येतो अशी त्यांची तक्रार होती. यावर राजांनी कोटरगडात तनखा आणि इमारती यांसाठी आज्ञेप्रमाणे पैसा द्यावा असे कळवले. वेटगिरीची सुभेदार बाबाजी रखमागन यांनी 2 गाव व गुरेढोरे मारून पेवातील धान्यही नेले. त्यामुळे रयतेला दहशत बसली आहे अशी रुद्रप्पाची दुसरी तक्रार संभाजी महाराजांनी सोडवली. अशा प्रकारच्या विविध तक्रारी संभाजीराजे नियमित सोडवत असत. प्रधान मंडळींचा फार काळ अटकेत ठेवणे योग्य नव्हते. मोरोपंत अण्णाजी दत्त यांची कैदेतून मुक्तता करण्याविषयी हरिजी महाडिक, गणोजी शिर्के, अमोळोजी राजे महाडिक, तुकोजी पालकर, मेहुणा महाजी निंबाळकर, ज्योत्याजी केसरकर आणि त्र्यंबक बाजी देशपांडे इत्यादी सरदारांनी विनंती केली. ते म्हणाले, साहेब सिंहासनाधीश होणार आणि प्रधान त्यांच्या घरी चौक्या ते विहित नाही. यावरून चौक्या उठवल्या. बालाजी आवजी प्रभू चिटणीस यांनी आपले काम करावे असे सांगून कृपा केली. प्रधान यांस व अमात्यास गुमास्ते वगैरे यांना काम तूर्त करावे अशी आज्ञा झाली आणि सेवा करू लागले. सन 1680च्या सप्टेंबर महिन्यात दरम्यान मोरोपंत रायगडावर वारले. त्यांचा मुलगा निरोजी पंत याला मुक्त करून पेशवाई देण्यात आली. अण्णाजी दत्तोलाही मुक्त करून त्याला सचिवाच्या ऐवजी मुजुमदार केले. अशा प्रकारे अष्टप्रधानांनी केलेल्या कटातील मंडळीवरील राग कमी होऊन संभाजी महाराजांनी समोपचाराची वर्तवणूक केली. संभाजी महाराजांच्या या वागणुकीबद्दल सुरतकार इंग्रज म्हणतात, कारभारावरून ते बापापेक्षा निराळ्या वृत्तीचे आणि स्वभावाचे म्हणजे अधिक मवाळ आणि दयाळू दिसतात. संभाजी महाराज दिनांक 19/10/1680 रोजी किळस येथे गेले. तेथील बाबा याकूब या फकीर अवलियाची समाधी त्यांचेही दर्शन घेतले. 8 दिवस तेथे राहून नंतर रायगडावर आले. संभाजी महाराजांच्या विधियुक्त राज्याभिषेक शके 1602 माघ शुद्ध सप्तमीला म्हणजेच दिनांक 16 जानेवारी 1661 या दिवशी रायगड येथे झाला. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर समर्थ रामदास स्वामींचा शिष्य दिवाकर गोसावी कार्यभागप्रसंगी रायगडास गेला होता. दिवाकर गोसावी परत येतेवेळी त्यांच्या बरोबर शंभूराजे यांचे अभिषेकार्थ श्री समर्थास विनंती करावयात दिवाकर समवेत राघव अनंत सज्जनगडास गेले. रामदास स्वामींनी वस्त्रे, देवास पोशाख, जवाहीर कारकून यांजवळ पाठविले.
राज्याभिषेक समारंभ पंचम, षष्ठी आणि सप्तमी 14 आणि ते 16 या 3 दिवसात संपला. दिनांक 30/12/1680 रोजी संभाजीराजांनी स्वतःची सुवर्ण तुला करून सुवर्ण तुला दान केले. यानंतर प्रतापगडावर जाऊन त्यांनी कुलस्वामिनीचे पूजन इत्यादी कार्यक्रम राज्याभिषेक केल्यावर राज्याभिषेक विधी झाला. बखरी आणि अनुपुराणात या राज्याभिषेकाचे वर्णन सापडले असले तरी त्यावेळचे कागदपत्रात तसा उल्लेख नाही. माघ शुद्ध गुरुवार शक्य मजकुरी यास राज्याभिषेक होऊन सिंहासन रूप झाले. तोफा करविल्या ते सूर्यदर्शन व्हावे असतापर्यंत भ्रम येऊन झाले. सिंहासनावरून उठून रथावर बसले. येथून काळ पुरुष मारावा म्हणून निघाले. ते मार्गस्थ रथ मोडला. तसे जाऊन काळ पुरुष मारून बाजारचे बाहेरून हत्तीवर स्वार होऊन मिरवत समारंभ करून महाराज आले, असा उल्लेख विविध ग्रंथात व चिटणीस बखरीत आहे. शिवपुत्र संभाजी या ग्रंथाचे 5व्या पुष्पाचे वाचन इथे समाप्त होत आहे. उद्या आपण सर्व 6व्या पुष्पासाठी सर्वांनी एकत्रित यावे. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय.